हा हा. तर काय प्रयत्न होत असेल तर जरा बघा इथे. नाही नाही, कुठचा एरिया हा वाटेगावाणी? हा आपला ताडेमाळा, हा बापू कारखाना रोड, हा. नंतर खोरी वस्ती आणि विठ्ठलनगर मध्ये मुली खोडी म्हणजे बांबूड साईडला जाणारा रस्ता. बरं. जवळ 300-400 कुटुंब आहेत त्या सगळ्या तिन्ही गल्लीला. अच्छा. आणि कंटिन्यू 4 दिवस झाले आणि बिबट्याचा वावर आहे, लांबडी जनावर फिरतात जास्त म्हणून. आणि आजारी घरात लोक पेशंट बरीच आहेत. ठीक आहे, एक मिनिट. 7 ते 7 लाईट घालवतात, बरोबर 12-1 वाजता लाईट आणतात. आता एक मिनिट, भाऊ आता तुमच्याशी बोलतात. जर स्पीकर ऑन करा. लोक आहेत का तुमच्या बरोबर? हो आहेत, सगळी लोक आहेत. स्पीकर ऑन करा. हो. शीतलजी, हा हा भाऊ. आता दीपक दादांचा फोन आला होता मला, दीपक जाधव साहेबांचा. तो तिथनंच आलाय ना? हो हो हा, मग आता वकील साहेब आपले जे आहेत ना, एसी साहेब, त्यांचं आणखीन आपलं बोलणं करून दिलेलं आहे कॉन्फरन्स कॉलमध्ये. तर त्यांना सुद्धा ती तुमची असणारी तिची तीव्रता सगळी सांगितलेली आहे. आता त्या संदर्भात ते जगताप साहेबांशी सुद्धा बोलतील, त्यांना स्पष्ट निर्देश देणार आहेत. आता कसं झालंय, हे फोर्स लोड शेडिंग हे महाराष्ट्राच्या माध्यमातून होतंय, त्यामुळं प्रत्येक ठिकाणी काही अंशी ते आता लादलं जाते. पण तरी त्यातनं आपला हा संवेदनाक्षम एरिया सगळा आहे, वन्यजीव प्राण्यांच्या माध्यमातून असणारा जो प्रादुर्भाव आहे, त्यामुळं हा कसा वगळता येईल हा प्रयत्न चाललाय. आणि दुसरं आपले जे आता हे जे आहे ॲग्री फीडर सेपरेशन, आणखीन गावठाण फीडर नवीन तयार करायचं, ते काम सुद्धा आपण वेगानं करायच्या संदर्भातल्या सूचना दिल्या आहेत. पोल टाकलेले आहेत. जर समजा काही झाडं आडवी येत असतील तर ती काढायच्या संदर्भातली व्यवस्था आपण करायला लावू. आणि लवकरात लवकर तुम्हाला, तुमचं कसं आहे की तुमचं गावठाणवरचं असणारी जी लाईन आहे ती तुमची शेतीला जोडली गेल्यामुळं ज्यावेळेस शेतीची भारनियमन चालू होतं त्यावेळेस तुमच्या घरातली वीज जाते. तर त्याच्याऐवजी आपण गावठाणची सेपरेट लाईन केली की आपोआप तुम्हाला म्हणजे निरंकुश घरात वीज मिळेल अशी व्यवस्था होईल. तर ती करण्याच्या संदर्भात सगळी पावलं आपण टाकतोय आणि लवकरात लवकर तुम्हाला त्या संदर्भात निश्चित योग्य पद्धतीनं काम झालेलं दिसेल. आता फक्त थोडा संयम ठेवूया. आणि त्या अधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे, कर्मचाऱ्यांना पण सांगितलेलं आहे की उद्धट बोलू नका. स्मार्ट मीटरच्या संदर्भात सुद्धा त्या असणाऱ्या ग्राहकाच्या बरोबर चर्चा करून त्याचं समुपदेशन करून त्याला जर त्या संदर्भात जर व्यवहार वाटलं तर तुम्ही ते लावा, अन्यथा लावू नका. अशा पद्धतीच्या पण सूचना आपण दिलेल्या आहेत. ओके ओके भाऊ. ओके शेट्टी साहेब.